समाजसेवक नितीन कदम यांच्या अंजनगाव बारी येथील संकल्प शेतकरी संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे 21 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात फटाक्याच्या आतिषबाजीत नितीन कदम व शेतकरी बांधवांकडून फीत कापत उद्घाटन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून नितीन कदम यांनी शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी व इतर जनसामान्य नागरिक यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळ राबविली होती। ही चळवळ व्यवस्थेविरोधात आणखी बळकटपणे लढा देण्याकरिता संबंधित सर्कल अंतर्गत नागरिकांच्या समस्या, तक्रारी, रोजगार विषयक व आरोग्य विषयक समस्येवरील उपाययोजना आखून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संकल्प शेतकरी संघटनेच्या तिसऱ्या जनसंपर्क कार्यालय निर्मिती करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे प्रफुल्ल कदम, विकास वायकर यांच्या आयोजन समितीखाली सदर उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यालय उद्घाटनाची फीत कापत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीला वंदन करत आपल्या जनसंपर्क कार्यालय बहुआयामी कार्यपद्धतीबद्दल विस्तृत माहिती नितीन कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली। फिरून तुमच्यासारखं म्हणजे कमी पण बऱ्यापैकी अभ्यास झाल्यानंतर आज तुमच्या 15 वर्षापासून आमदार होते, 5 वर्षापासून खासदार होते मॅडम, बरोबर। आज तुमच्या गावातलं पहिलं उदाहरण शाळेचं। शाळा यानं बाहेर गेली होती गावाच्या, याला जबाबदार कोण? रवी राणा जबाबदार आहे, पण त्यांना एनओसी देणारे आपल्या गावातले जे सदस्य आहे ते पण तेवढे जबाबदार आहेत दादा। या मार्गावरील मसला, आलियाबाद, गोविंदपूर, भानखेडा, मोगरा, आरहाड, कुर्हाड, उदखेड, वडगाव, जिरे, पोहरा, कस्तुरा, मोगरा, मासोद व परिसरातील इतर गावांच्या नागरिकांना आपल्या समस्या सदर जनसंपर्क कार्यालयात सादर करण्याचे आवाहन नितीन कदम यांनी केले। दरम्यान यावेळी नितीन कदम यांच्या समवेत ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय चुनकीकर, नितीन ठाकरे, अक्षय धुळस, परवेश कदम, स्वप्नील मालधुरे, प्रणव सहारे, अभिनव बर्डे, अथर्व वाटणकर, विकास वायकर, प्रफुल्ल कदम, अंकुश देशमुख, राजू ठाकरे, देवेंद्र कदम, बाबाराव वजीभांडे, रवींद्र जुंबडे, शुभम लोंढे, आशुतोष देशमुख, दिनकर डांगे, सुरेश दुर्वे, स्मृती धुळस यासह शेकडो गावकरी, संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।